साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण खाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून असता अनेक साधन वाहतची आम्ही विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेताचे. तर माझी आमच्या वहिनीला विनंती आहे की जर देवाच्या कृपेने तुमचा हा उजवा हात शाबूत आहे, भगवंताने आपल्याला जेवढे अवयव दिले त्यातले जे आपल्या कामाला चांगलं ठेवलंय तर त्याचा आपण उपयोग करायचा. जे समजा काही अंशी कमी प्रमाणात त्याचा उपयोग होतोय त्याचा काही जास्त दोष घ्यायचा नाही. जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार. तर देवाने तुम्हाला उजवा हात चांगला ठेवलाय. आता मला असं वाटतं माऊलीच्या चरणी एक बारकी वही करा आणि जसं जमल तसं रामकृष्णाने विठ्ठल केशवा गोविंद माधवा किंवा रामकृष्णाने विठ्ठल केशवा गोविंद माधवा जसं जमल तसं लिहा. एकदा तुमच्या हातातून आणि मुखातून डोळे अवयव आहेत, शरीर आहे, हात आहे, नजर आहे, बोट आहे, सगळ्या अवयवाची ती साधना होते. आणि हा माझा नुसता वेळ असतो. मी जर एका ठिकाणी बसलो ना तर 8-8 तास मला ध्यान येत नाही. मी रात्र आता मला तुम्ही बोलला ना चंद्रकांत आम्ही जरा 3 तासासाठी बाहेर चाललो, तुम्ही जरा इथे बसणार का? मला तर लय भारी वाटलं का, कारण मला रामकृष्ण लिहायचं. मला टेबल आणि खुर्ची असला माझा संपला विषय. त्यामुळे आता आमच्या सोसायटीमध्ये एक साई मंदिर आहे, तिथं बसलो. आता पण बसणार 2 तास. ह्याच्यातच माझं छान आहे. खूप धन्यवाद. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या बहिणींना ज्या काही शारीरिक काही दोष असतील, बघा कसं असतं माहिती का, काही जरी झालं तरी आपण त्याचा स्वीकार करायचा, त्याला दुसणं नाही द्यायचं. हे असं का ते तसं का विषयच नाही त्याचा. फक्त नाव ठेवायचं कधीच नाही कशाला नाव नाही ठेवायचं. लक्षात घ्या. आपण श्रीकृष्णाच्या अगोदरचे एखादा आपण श्रीकृष्णाच्या नंतरचे सांगा. बस एक प्रश्न बघा, एक उत्तर बरोबर आहे. आपण श्रीकृष्णाच्या अगोदरचे आहे का आपण श्रीकृष्णाच्या नंतरचे आहोत? नंतरचे आहोत. म्हणजे एक पहिलं वाक्य बरोबर. मग श्रीकृष्णाने दिलेला उपदेश हा आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. आणि तिसरा म्हणजे त्याने संदेश दिलाय, जे झालं ते चांगलं, जे होतंय ते चांगलं, आणि जे होणार आहे म्हणजे भूतकाळ पण चांगल्यासाठी झालाय, वर्तमान काळ पण चांगल्यासाठीच आहे, आणि येणाऱ्या भविष्य काळात जे काय होईल ते चांगलंच होईल. म्हणजे काल जे झालं तेही चांगलं, आज जे होतंय तेही चांगलं, आणि उद्या जे होणार आहे तेही. मग ह्यात आपला दोष काढायचा काय अधिकार आहे का? आपण कितीतरी दोष काढला ते होणारं चुकत का? म्हणून आपण त्याला दोष द्यायचा नाही, हेच मनात ठेवायचं. कसं का असणार, जे असेल ते. काही भोग असतात शरीराचे, नशिबाचे भोग, शरीराचे भोग सगळ्याचे कारण काही गोष्टी आपण जेव्हा आपल्याच तालात असतो तेव्हा आपल्याकडून अशा काही चुका होतात, त्याचं परिमार्जन झाल्याशिवाय सुटका नसते. मग तुम्ही चांगलं करा, चांगलंच होणार. काही तुमच्यातून चूक झाली असेल त्याचं फळ आनंदाने घ्यावं. उलट तुम्ही हात जोडून बोला, देवा काही माझ्याकडून अनावधान आलं, काही माझ्या दोषामध्ये काय समजा मी काही चुकीचं केलं असेल तर मला त्याचा दोष कळलेला आहे, आणि आता मला माझी चूक समजली आहे आणि मी माझ्या चुकीचं सार्थक करते आणि त्याला फळाला सामोरे जाते. जे काही आहे आणि त्याला धन्यवादच द्या. देवाचं कधीही दुष्ण काढू नये. कारण जे काही आपण चालतोय, आता मी बोलतोय म्हणजे त्याच्यात आहे म्हणून बोलतोय ना. जर माझ्यातला तो संपला विषय म्हटला. म्हणून आता जो तुमच्यावरती एक शक्ती आहे त्याचा जेवढा उपयोग करायचा, विचार करायचा नाही, काही नाही. वय आणायचे, रामकृष्ण लिहायचं, दररोज एक पान लिहा, काय जाऊ द्या. आज तुम्हाला 1 तास गेला, 2 दिवस लिहिलं ना, तुम्हाला वाटेल आहे ना मी अजून पण 1 पान लिहू शकते. एकाच वेळेला 4 नाही जमणार, पण एका दिवसाला 1 तरी. मग 2 दिवस समजा 1 पान लिहिलं, आणखी करत जावा. तुमचा रिकामा वेळ. आता हे काय आहे, इयरफोन आहे. माझ्यात फक्त माझे अभंग असतात, माझी अभंगवाणी असते, माझा काकडा असतो, माझे अभंग असतात, माझे कीर्तन प्रभू सतत ऐकत असतो. म्हणून तो बोलो, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. ह्या नामस्मरणाशिवाय दुसरं कुठलंही मोठं साधन न लगती सायास. त्याच्यासाठी फार मोठं कष्ट करायला लागत नाही. जावे वनांतरा, घरदार सोडायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल ना
भगवंताला कळतं की अरे हा माझ्यासाठी बसलाय बाबा, आपण त्याच्या भेटीला जावं, त्याचं काय असल ते बघावं. म्हणून तर नेहमी सांगितलं, मागे पुढे उभा राही सांभाळीचा, नाली आघात निवाराया. कुठं पण तुम्ही करा, तो तुमच्या भेटीलाच येणार. म्हणून करत राहा, हीच माझी विनंती आहे. आतापर्यंत जे झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जे काय आतापर्यंत झालं ते मागं ठेवायचं. मला तुमच्या घरामध्ये सोन्याचा घास खाऊ दिला, तुम्ही हागायला गेल्यावर बघायला का किती चांगलं निघलंय, काय बघणार का? ते गेलं, मागे गेलं, खाऊन गंगेला मिळालं. ते मागे बघणार का कसं छान पोट भरलं, समाधान झालं. तसं मागच्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. चला हा, धन्यवाद. आमच्या मंदार दादाने आमचा व्हिडिओ केल्याबद्दल धन्यवाद. आणि मी बहिणीला विनंती करतो की सांगितलेल्या गोष्टी पालन करा, कुठलाही विचार करायचा नाही. छोटीची मंदार, आईसाठी एक वही दे बाळा, वही पेन घे आणि रामकृष्ण हरी लिहत जावा. नुसतं लिहत जावा, लय सामर्थ्य आहे. रामकृष्ण हरी लिहिलं तरी बस. बस 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 बस. अहो, राम राम लिहिलं तरी वाचलं. आणि ते तुझ्या डोक्यातच निघून जायचं, तुझी बघणारच नाही तो मोबाईल. काय नाही काय नाही. खूप खूप धन्यवाद बाळा. रामकृष्ण.